मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पवित्र पंचवटीमध्ये भगवान श्रीराम यांचे तपोवनातील वास्तव्य, कुंभमेळ्याचे मुख्य केंद्र गोदावरी नदीच्या काठावर वसलेले रामकुंड, आई गोदावरीच्या तीरावर वसलेली प्राचीन मंदिरे, नाशिकच्या इतिहासाची साक्ष देणारे शेकडो वाडे, पंचवटीतील 18व्या शतकात बांधलेले श्री काळाराम मंदिर, तसेच रावणाने सीतामातेचे हरण केले ती सीता गुफा, कपालेश्वर मंदिर आणि 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेचे मंदिर आणि भव्य राम रथोत्सव। जय सीता। शुभ सकाळ मित्रहो, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंचवटी नाशिक नगरीत तुमचं स्वागत आहे। तर मित्रो, 2-3 दिवस जोडून सुट्ट्या आल्यामुळे ना मी इकडे दर्शनासाठी आलेलो आहे। तर आज आम्ही काळाराम मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि या नदीपात्रामध्ये इतर जी मंदिरं आहेत त्याचं देखील दर्शन घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। सप्तशृंगी माता एका वयोवृद्ध झालेल्या भक्ताला म्हणाली, मी दर्शन देण्यासाठी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन, परंतु देवीने एक अट घातली की तू जर मागे वळून पाहिले तर मी तेथेच थांबेन। त्या भक्ताने मागे वळून पाहिलं आणि सप्तशृंगी माता येथेच स्थानापन्न झाली। गोदावरी नदीपात्रात हा आहे दुतोंड्या मारुती। याचे एक तोंड नाशिकच्या दिशेने तर दुसरे तोंड पंचवटीच्या दिशेने आहे। गोदावरीच्या शांत प्रवाहात वसलेले रामकुंड हे अत्यंत पवित्र स्थान आहे, जिथे भगवान श्रीराम यांनी वनवास काळात येथे स्नान केले होते। कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी सर्वात मोठं आकर्षण हा रामकुंड आहे। पंचवटीमध्ये पायी फिरताना मला पुरातन मंदिराबरोबरच पंचवटीतील जुन्या गल्ल्या आणि शेकडो वर्ष जुने वाडे दिसले, जे आजही मराठा काळातील संस्कृतीची साक्ष देतात। हे वाडे प्रामुख्याने दगड, लाकूड आणि माती वापरून बांधलेले आहेत। तर मित्रो, आज इकडे ना प्रभू श्री रामांची रथयात्रा आहे आणि संध्याकाळी रथयात्रा निघणार आहे आणि हा तो रथ आहे, हे बघा। संध्याकाळी भरपूर लोकांची गर्दी असणार आहे, म्हणून आम्ही आत्ताच दर्शन करून घेतलेलं आहे। चला आता आपण काळाराम मंदिरात जाऊयात। पंचवटी येथील काळाराम मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे। जय श्रीराम। हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणाने बांधलेले असून हे नागर शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे। काळाराम मंदिरात मुख्य गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी एकूण 14 पायऱ्या आहेत। या 14 पायऱ्या प्रभू श्री रामचंद्रांच्या 14 वर्षाच्या वनवासाचे प्रतीक मानल्या जातात। या मंदिरातील श्रीरामाची मूर्ती काळ्या पाषाणातून घडवलेली असल्याने याला काळाराम मंदिर असे म्हटले जाते। मित्रहो, पंचवटी भागात अशी बरीचशी मंदिरे आहेत जी आपल्याला सहसा सगळीकडे पाहायला मिळत नाहीत। हे आहे कार्तिक स्वामी यांचं मंदिर। प्रभू श्रीरामांचा बाल्यावस्थेतील फोटो किती मनमोहक आहे ना। श्री काळाराम मंदिर तर आपण पाहिलंच, पण इथं गोरेराम मंदिर पण आहे। हे पेशवे काळात बांधलेलं मंदिर आहे। आता गोरेराम का म्हणतात, तर येथील मूर्ती शुभ्र संगमरवराच्या आहेत म्हणून। पंचवटी परिसरात गोदावरी नदीच्या काठी वसलेले श्री कपालेश्वर महादेव मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत शिवस्थान आहे। भगवान शिवाने नंदीच्या सल्ल्यानुसार येथे रामकुंडात स्नान करून ब्रह्महत्येचे पाप धुतले होते असं म्हणतात। येथे महादेवाने नंदीला गुरु मानले होते, त्यामुळे येथे नंदीची मूर्ती नाही अशी आख्यायिका आहे। तर मित्रो, आमचं काळाराम मंदिराचं दर्शन झालं, तसेच गोरेराम मंदिराचं देखील दर्शन झालं आणि आता हे आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर। याचं वैशिष्ट्य म्हणजे की हे असं एकमेव महादेवाचं मंदिर आहे जिथे नंदी नाही आहे। चला आता आपण इतर मंदिराचं दर्शन घेऊया। प्रभू श्रीरामांच्या वनवास काळातील ज्या मुख्य कालखंडाने रामायणाला एक वेगळी दिशा मिळाली, तो कालखंड नाशिकमधील पंचवटीतील सीता गुफेत घडल्याचे बोलले जाते। तर मित्रो, आता आम्ही सीता गुफाच्या इथं आलेलो आहे, पण थोडंसं बांधकाम तिथं चालू आहे, त्यामुळे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती मोठं वडाचं झाड आहे आणि इथं 5 मोठी वडाची झाडं आहेत, म्हणून
याला पंचवटी असं नाव पडलेलं आहे. सीता गुफा ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचनाकृती म्हणता येईल. मंदिराच्या आवारात वडाची 5 मोठी झाडे आहेत. येथेच श्री लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले होते. गोदाकाठच्या याच पंचवटी परिसरातील भूमीतून रावणाने वेश बदलून सीतेचे अपहरण केल्याचे सांगितले जाते. तर मित्रो, आता आम्ही आलेलो आहोत तपोवन येथे. हे आहे रामसृष्टी उद्यान आणि येथे प्रभू श्रीरामांची 61 फुटाची मूर्ती आहे. बजरंगबली या बजरंग जय सीता राम। पुढच्या दिवशी आम्ही गेलो 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घ्यायला. चैत्र नवरात्रोत्सव यात्रा असल्या कारणाने गडावर प्रायव्हेट वाहनांना बंदी होती. मग आम्ही खालीच गाडी पार्किंग करून एसटीने निघालो. यात्रेमुळे ना वरती गाड्या वगैरे सोडत नाही आहेत, पण वरती अशी एसटीची सुविधा दिलेली आहे. त्यामुळे आता आम्ही एसटीने चाललेलो आहेत. तर मित्र, आता 6 वाजलेले आहेत आणि आम्ही सप्तशृंगी गडावर पोहोचलेलो आहे. आणि इकडे ना चैत्र नवरात्रीनिमित्त मस्त अशी यात्रा भरलेली आहे. तर बघूया आता आम्हाला दर्शनाला किती वेळ लागतोय. भरपूर गर्दी दिसते इकडे आणि खालतून आहे ना कुठल्याच प्रायव्हेट गाड्या इकडे सोडत नाही आहेत, फक्त एसटीनेच सोडलं जातं आहे सर्वांना. तर मित्र, दर्शनासाठी वरती जायला आहेत ना 2 मार्ग आहेत. एकतर तुम्ही पायऱ्याने जाऊ शकता किंवा रोपवे देखील आहे. कलियुगात फक्त नामजप महत्त्वाचा. स्वतःच्या शरीराला त्रास देणारे हे असले नवस कोणी करू नये असं मला वाटतं. बाकी ज्याची त्याची श्रद्धा.
जे कोणी वयोवृद्ध वगैरे असतील, ज्यांना काही त्रास वगैरे असेल, त्यांनी रोपवेने आलं पाहिजे. बाकी आपले तरुण मंडळी जिने चढून या, कारण भारी वाटतंय जिने चढून आल्यावर. तर मित्रो, आम्हाला वाटलं खूप गर्दी आहे की काय, पण आमचं 5च मिनटात दर्शन झालेलं आहे आणि आईचं जे रूप आहे ते आम्हाला व्यवस्थित पाहता आलेलं आहे. तर मित्रो, पायऱ्यांच्या तिथं चप्पल ठेवली होती, पण कोणीतरी गरजू व्यक्ती घेऊन गेलेला आहे. असो, चांगलं असतं चप्पल गेलेली असं म्हणतात. तर मित्रो, हे बघा, चोवत्याला अशा छोट्याशा 2 पर्स घेतल्यात. तिने मला जातानाच सांगितलं होतं की पप्पा मला काहीतरी खेळणी घेऊन या, पण खेळणी तिच्याकडे भरपूर आहेत, म्हणून तिला ही अशी छोटीशी पर्स घेतलेली आहे. कशी आहे सांगा. चला आता एस टी पकडून जाऊयात मित्रो खाली, कारण आपली गाडी खालीच पार्क केलेली आहे. चला, ही एस टी चाललेली वाटतं. चला, आहे का जागा? चला चला, निघाली.